हास्याचा धमाका यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मंडळी, आपण पाहूया मजेशीर जोक्स. सरकारने असा कायदा करावा ज्यामध्ये पती आणि पत्नीमध्ये भांडण झाल्यानंतर जर पत्नीने पतीला जेवण दिले नाही तर पत्नीने पतीच्या खिशातून चोरलेले सर्व पैसे त्याला परत द्यावे लागतील. भावा, सगळे लोक युद्धाच्या वेळेस पेट्रोलची टाकी फुल करायला बिझी झाले, पण संपला मात्र गॅस. हे तर आउट ऑफ सेबल्स झालं. इराणशी वाकडं तर चुलीत लाकडं. लॉकडाऊनमध्ये कळले गावाचे महत्व आणि युद्धात समजले चुलीचे महत्व. काही दिवसात समजेल सायकल, बैलगाडी आणि घोडागाडी यांचे महत्व. सासू 7 वाजता, सासरे 8 वाजता, नणंद 9 वाजता, नवरा 10 वाजता, दीर 11 वाजता आणि सुनेलाच 5 वाजता उठावे लागते, कारण ती घराची लक्ष्मी असते. मग बाकीचे राक्षस आहेत का? ओम शब्दाच्या उच्चाराने मेंदूच्या नसा जागृत होतात. बायकोनी फक्त ओ म्हटलं तरी अख्खा मेंदू जागृत होतो. मग तर लांबच राहिला. चीन क्रिकेट का खेळत नाही? कारण टेक्निकली प्रॉब्लेम आहे. सर्वांचे चेहरे एकसारखेच असतात. जो आउट होणार तोच पुन्हा तोंड उजवून येऊ शकतो. मित्र, लग्न म्हणजे काय असतं? नवरा, लग्न म्हणजे अशी कंपनी आहे जिथे बॉस बायको असते आणि एम्प्लॉई नवरा असतो आणि सॅलरी फक्त आदेश. रात्री पंजोबांचा कॉल आला आणि बोलले, जेवढे पाप करायचे करून घे, नरकामध्ये जागाच नाहीये. आम्हीच भिंतीवर बसलोय. थोडीशी घेतली की जरा बरं वाटतं. घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे. घेणाऱ्याने मात्र रोज पाहिजे तेवढीच घ्यावी आणि घ्यावी अशी की बायकोलाही न कळावी. जेव्हा जेव्हा घेतली की तिचं टाळकं फिरतं, तेव्हा थोडीशी घेतली की जरा बरं वाटतं. मी डुलकी वामकुक्षी बद्दल बोलतोय. उगाच गैरसमज करून घेऊ नका. No, 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 no. गॅसवरून चुलीवर येण्याची दाट शक्यता. कंदमुळे खाण्यापर्यंत जाऊ नये म्हणजे झालं. बीवी, लो लाइट चली गई. पति, लाइट चली गई तो क्या, पंखा तो चालू कर. बीवी, लो लो की ना पागलों की बात, अगर पंखा चालू किया तो मेणबत्ती बुझ नहीं जाएगी. गर्लफ्रेंड, आपण कुठे चालला. बॉयफ्रेंड, लॉंग ड्राईव्हवर. गर्लफ्रेंड लाडात येऊन, मग आधी का नाही सांगितलंस. बॉयफ्रेंड, मला पण आत्ताच कळालं की ब्रेक फेल झालेत. शिक्षक विद्यार्थ्याला, कुतुब मिनार कोठे आहे. विद्यार्थी, माहीत नाही. शिक्षक, बेंचवर उभा राहा. विद्यार्थी, सर कुतुब मिनार अजून दिसले नाही. बाबा, तू शिक्षण नाही करणार तर काय करणार. मुलगा, बस चालवणार, नंतर स्वतःची बस घेणार, नंतर बायकोला शिकून कलेक्टर बनवणार आणि तुमच्या नावाने हॉस्पिटल खोलणार. एक गर्विष्ठ शास्त्रज्ञ, तुम्ही मला देव दाखवा. पुणेकर, तुम्ही मला ऑक्सिजन दाखवा. शास्त्रज्ञ, थोडा वेळ श्वास रोखून धरा म्हणजे तुम्हाला ऑक्सिजन काय आहे ते कळेल. पुणेकर, तुम्ही थोडा जास्त वेळ श्वास रोखून धरा म्हणजे तुम्हाला देव दिसेल. No, 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 no. गॅसवरून चुलीवर येण्याची दाट शक्यता म्हणजे कंदमुळं खाण्यापर्यंत जाऊ नये म्हणजे झालं. डॉक्टर,
मी तुला बरं केलं तर तू मला काय देशील? पेशंट. मी काय देणार साहेब? स्मशानभूमीत मी मुडदे जातो. तुमचा मुडदे फुकट जाऊन देईन. तर मंडळी, तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. सबस्क्राईब करा. धन्यवाद.